नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान, महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी हवालदिल, पंचनाम्याची मागणी तीव्र। महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। भात पिकाची कापणी सुरू असतानाच अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अख्खे पीक जमीनदोस्त झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत। तालुक्यातील कोयना, सोळशी, कांदाटी, बामणोली आणि लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते। यंदा पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्याने भात उत्पादन आधीच अपेक्षेपेक्षा कमी होते, परंतु गेल्या 24 तासात झालेल्या जोरदार पावसाने उभे पीक पूर्णपणे आडवे केले आहे। तसेच खाचरात पाणी साचल्याने दाणे कुजण्याचा धोका वाढला आहे। इगतपुरी, कोळंबा, पनवेल ही पारंपरिक वाण तर इंद्रायणी व वाडा कोलम ही सुधारित वाणं या भागात घेतली जातात। यापैकी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून खर्च देखील केलेला आहे। आता पाणी ओसरल्यानंतर ही पीक सावरण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे कृषीतज्ञ सांगत आहेत। पावसाबरोबरच रानडुकरांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। पाण्यात आडवे झालेले भात गराड्यामुळे व रानडुकर सहज चिरडत असून शेतकऱ्यांची हानी आणखीन वाढत आहे। वनविभागाची कार्यवाही अपुरी असल्याची तक्रारही शेतकरी व्यक्त करत आहेत। नुकसानग्रस्त शेतांची तात्काळ पाहणी, कृषी विभागाकडून पंचनामे व भरपाई, वन्यजीवांपासून बचावासाठी संरक्षणात्मक उपाय, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व व्याजमाफी। स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे आवाहन केले आहे। आमच्याकडे आता तोंडात पाणी घालण्या इतकेही शिल्लक नाही, तरी सरकारने आमचा विचार करावा अशी पीडित शेतकऱ्यांची व्याकुळ मागणी। तहसीलदार प्रशासनाने प्राथमिक माहिती घेण्यास सुरुवात केली असून अधिकृत पंचनामे लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। मात्र प्रत्यक्ष मदत केव्हा मिळेल हाच प्रश्न आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी जितेंद्र कारंडेंसह तृप्ती भोईर, प्रतापगड।